सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा। चीनमधून 30% शुल्कावर आयात होणाऱ्या द्राक्षावर 100% आयात शुल्क लावावे। द्राक्ष बागायतदार संघासह द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून केंद्र सरकारकडे मागणी। चीनची द्राक्षे भारतामध्ये 30% आयात शुल्क लावून 12 महिने आयात होत असल्याने महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी या चीनच्या द्राक्षांवर 100% आयात शुल्क लावावे या मागणीसाठी आक्रमक झाले आहे। द्राक्षासह बेदाण्याच्या बाबतीत आणि कृत्रिम फुलावर बंदी आणा यासाठी अन्य मागणी घेऊन द्राक्ष बागायतदार संघ आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी सहभागी झाले। चीनचे द्राक्ष 12 महिने स्टॉलवर भेटत असल्यामुळे विशेषतः सांगली, तासगाव, नाशिक, सोलापूर परिसरातील उत्पादकांनी या परदेशी आयातीमुळे देशांतर्गत बाजारभाव कोसळत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे। भारतातील द्राक्ष आणि बेदाणा उद्योगात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक असून लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न यावर अवलंबून आहे। त्यामुळे चीनमधून द्राक्षांचे स्वस्त आयातीमुळे स्थानिक उद्योग अडचणीत येऊ नयेत यासाठी केंद्राने त्वरित निर्णय घ्यावा अशी महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदारांची भूमिका आहे आणि यासाठी चायनामधून भारतात येणाऱ्या द्राक्षासह बेदाण्यावर 100% आयात शुल्क लावावे या प्रमुख मागणीसाठी सांगली जिल्हा द्राक्ष बागायतदार संघाकडून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात येतो। द्राक्ष बागायतदार आणि बेदाणा उत्पादकांच्या प्रश्नांकडे राज्य आणि केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे हा मोर्चा काढण्यात येणार आहे। सरकारने या मोर्चाची दखल घेऊन चायनामधून आयात होणाऱ्या द्राक्षावर 100% आयात शुल्क लावावे यासह अन्य मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी हा द्राक्ष बागायतदार संघ पाठपुरावा करत आहे। सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिसवर मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि या मोर्चात आमच्या द्राक्ष बेदाणा फूल उत्पादकांच्या मागण्या आम्ही अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लागावा, चीनच्या द्राक्षाला आयात कर 100% करा, बेदाण्याची नेपाळ मार्गे द्राक्षाची चीनची तस्करी होती, चोरून माल येतो तो थांबवावा केंद्र सरकारनं, इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला अनुदान द्यावं, ट्रॅक्टर इलेक्ट्रिक बाजारात उपलब्ध करावा। आमची पुढची मागणी अशी असणार आहे की 2,4-D सारख्या तणनाशकावर बंदी आणावी, सांगली आणि श्रीगोंदा येथे निर्यात केंद्र ICD पोर्ट उभा करावं की जेणेकरून फळ आणि शेतीच्या मालाला निर्यातीसाठी चालना मिळेल। आमची पुढची मागणी आहे की कृत्रिम फुलावर बंदी आणावी आणि त्याच्या पुढची फुलासाठी की लग्न समारंभात जिथं अक्षता म्हणून अन्नधान्याच्या तांदळाची मुठ्ठी नासाडी केली जाते ती थांबवावी शासनानं। त्या ठिकाणी गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या आपण अक्षता म्हणून त्या द्याव्यात की जेणेकरून गुलाबाचं फूल हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि तिथं आम्ही शेतकरी अन्नदाते अन्न निर्माते आहे आणि असं अन्नाची नासाडी तांदळाची करणं ही काय आम्हाला शेतकऱ्याला योग्य वाटत नाही। शासनानं त्याच्यावर पण बंदी आणावी आणि आमच्या ह्या अशा 10 ते 11 मागण्या जवळजवळ काय अनुदानाच्या असतील मागण्या असतील ह्या आमच्या मागण्या शासनानं मान्य केल्या पाहिजेत। आम्ही यासाठी ही तिसरं आंदोलन आमचं आहे आणि चायनाची द्राक्षे 3,000 कंटेनर आली, आणखी 2 वर्षात भारतीय द्राक्ष शेती संपवल चायना, म्हणून हा आम्ही आक्रोश मोर्चा काढतोय कायम। अजून सुद्धा वेळ पडली तर पुढल्या वर्षी आम्ही दिल्लीत जंतर मंतर गाठू, पण थांबणार नाही कारण आम्हाला द्राक्ष शेती वाचवायची आहे। आता द्राक्ष शेतीच्या माध्यमातून आता ह्या शासनाला जवळजवळ 6,500 कोटीचं परकीय चलन मिळतं, फुलाच्या शेतीला चालना दिली तर अजून परकीय चलन मिळेल आणि आम्हाला जर सुरक्षित केलं तर आम्ही 10,000 कोटी रुपयेपर्यंत परकीय चलन मिळवून देऊ। ह्यासाठी केंद्र शासन राज्य शासनानं आमच्या सततच्या मोर्चा काढायला लावून आमचा अंत बघू नये। ह्या एवढ्या मोर्चावर सगळ्या मागण्या मान्य कराव्यात। आमच्या ह्या मागण्या त्रासदायक नाहीत, शासनाला सहज मान्य केल्या तर फायद्याच्याच आहेत आणि शेतकऱ्यांच्या फायद्याच्या आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।